तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो आपण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, जसं की मी लाईव्हला काल येणार होतो आणि लाईव्हला आलो नाही, ह्याचं सगळ्यात जास्त कमेंट येत आहेत, तू लाईव्हला का नाही आला, का नाही आला, का नाही आला. मित्रांनो, त्याचं एक रिझन आहे आणि मेन गोष्ट म्हणजे मी लाईव्हला का नाही आलो आणि 10 मिनिट लाईव्हला होतो आणि 10 मिनिटानंतर लाईव्ह ऑफ केली. माझा मूड ऑफ होता काल, म्हणजे बाहेरच्या रिझनमुळं ना की शोच्या रिझनमुळं मला बोलायची काही इच्छा होत नव्हती, त्याच्यामुळे मी लाईव्हला आलो नाही आणि लाईव्हला बंद केली लगेच 10 मिनिटामध्ये. नाहीतर मी लाईव्ह स्टेबल ठेवणार होती, भरपूर वेळ मी लाईव्ह घेणार होतो, पण नाही घेतली. फक्त एकच रिझन होतं, माझा बाहेरचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळे मी लाईव्हला आलो नाहीये. आणि नेक्स्ट मित्रांनो, आता आपण शो बद्दल बोलायला गेलं तर आता तर शो संपलेला आहे आणि आता तर सगळे जास्तच्या घरी गेलेले आहेत, निवांत आहेत, सगळ्यांचं मन खुश झालेलं आहे, सगळे खुश आहेत, हॅप्पी आहेत, काहीच टेन्शन नाहीये, कुणाचंच काहीच पडलेलं नाहीये. पण एवढंच की आता आपण शोला खूप मिस करतोय, कारण की आपण रोज 9:30ला शोची वाट बघत बसायचं, त्याच्यानंतर शो बघायचा, त्याच्यानंतर आपली लाईव्ह बघायचं. सगळेजण मिस करतायत, मी पण मिस करतोय. आता तुम्हाला मी पण मिस करेल, तुम्ही पण मला मिस करचाल. अपेक्षा बाळगतो की तुम्ही मला हमेशा सपोर्ट करचाल. मी कुठल्या पण शो बद्दल बोलेल त्या शोमध्ये तुम्ही येचाल आणि आपल्या लाईव्हला येऊन मला कमेंट करचाल, कमेंटमध्ये सांगचाल माझं काय चुकतंय काय नाही, ते सगळ्या गोष्टी होत राहतील. तर मित्रांनो, आताची सध्याला जे घडलेलं आहे आपला ऋषिकेश विनर, त्याच्यावर बोलायला गेलं तर मित्रांनो, ऋषिकेश विनर हा अर्ध्या जनतेला तर नको होता, कारण की तो टास्क खेळला नव्हता, त्याच्यामुळे ऋषिकेश विनर नको होता. बाय द वे, ऋषिकेश ठीक आहे, विनर झाला तर झाला, दीपक तर नाही झाला, हे एवढं चांगलं वाटतंय. कारण की आपल्याला दीपकला विनर मला तर बघायची इच्छा नव्हती, कारण की प्रणालीमुळे फक्त, आणि त्यांच्या दोघांचा ॲटिट्यूड जे होता त्याच्यामुळे मला बघायची इच्छा नव्हती. आणि दुसरी गोष्ट, आपला अथर्वला बघायची इच्छा होती का. सगळ्यात मोस्ट म्हणजे येणारा कमेंट आणि मला येणारा प्रश्न, तुला अथर्व विनर पाहिजे होता का. तर मला अथर्व विनर पाहिजे नव्हता मित्रांनो, मला विनर पाहिजे होता विजय, कारण की त्यांनी जी मेहनत केली होती ते मेहनत बघून तर मला विजय पाहिजे होता आपला विनर म्हणून. कारण की विजय हा स्टार्टिंगपासूनच मेहनत करत आलेला होता आणि स्टार्टिंगपासूनच त्याने कुठलाही मेंटर द्या त्याला, त्याने त्याच्यासोबत चांगलाच खेळलेला आहे आणि मेंटरलाही जास्त त्याचा प्रॉब्लेम काही झालेला नाही आहे. आजपर्यंतचं रेकॉर्ड आहे मित्रांनो, त्याचा मेंटरला काहीच प्रॉब्लेम झालेला नाही आहे. जसं की दुसऱ्या गावरान ब्रोचा मेंटरला प्रॉब्लेम होता, तसंच विजयचा काहीच कुण्याच मेंटरला प्रॉब्लेम झालेला नाहीये. आणि विजय हा स्वतःहून पण मनाचं म्हणजे मनाने खेळत होता गेम, ना की मेंटरच्या माइंडने जरी गेम खेळला असेल तर तो फक्त त्याला जिथे समजत नाही तिथेच त्याने मेंटरच्या माइंडने गेम खेळला आहे. बाकी त्यानं सगळं त्याच्या मनाने गेम खेळला आहे. आणि विजय हा विनर का डिझर्व करत होता, कारण की त्याची मेहनत स्टार्टिंग पासून सगळ्यांना दिसली नव्हती, शेवटला दिसत होती, पण विजय विनर झाला नाहीये. आणि अनुश्रीचं म्हणणं असं आहे की अनुश्रीच्या फॅनचा फायदा घेतलेला आहे ह्या लोकांनी, कारण की अनुश्रीचे 1 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि अनुश्रीचा हा फॅनचा फायदा घेतलेला आहे. कारण की मित्रांनो, सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे अनुश्रीला टॉप 4 मध्ये का आणलं, त्याने लास्टला फायनल पर्यंत का आणलं. जर त्यांना विनर करायचं नव्हतं तर त्यांना फायनलला का आणलं. आणि सगळ्यात मोस्ट गोष्ट म्हणजे मित्रांनो, की त्यांना एकदाही घराच्या बाहेर का नाही पाठवलं, कारण की त्यांना जर घराच्या बाहेर पाठवलं असतं तर शोची TRP कुठेतरी खाली पडली असते, त्याच्यामुळे त्यांना बाहेर पाठवलं नाही आणि त्यांना विनर बनवायचं नव्हतं, त्याच्यामुळे त्यांना फक्त लास्टपर्यंत घेऊन गेलेले आहेत. हे एक रिझन आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, म्हणजे अथर्वची गोष्ट बघायला गेलं तर सरळ सांगतो मित्रांनो, अथर्वची गोष्ट जर बघायला गेलं तर अथर्व हा रेवती पार्टनर जर नसती तर अथर्व बाहेरच असता, अथर्व आतमध्ये आला नसता. कारण की रेवतीने जेवढं त्याला सांभाळून घेतलं होतं तेवढं कोणच सांभाळून नाही घेऊ शकत अथर्वला, कारण की अथर्वची लँग्वेजच तशी होती, लोकांना वेगळी वाटायची अथर्वची लँग्वेज. म्हणजे त्याची लँग्वेज आहे तशी, पण तो बोलण्याच्या पद्धतीनं लोकांना वेगळी वाटायची आणि अथर्वची लँग्वेज लोकांना आवडत नव्हती, पण बाहेरच्या लोकांना भरपूर आवडत होती आणि बाहेरच्या लोकांना अथर्वच आवडत होता. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे विनर कोणीही असो, बाहेरची जनता तर अथर्वलाच विनर मानते, याच्या पुढून पण अथर्वलाच विनर मानत राहतील. आणि नेक्स्ट सीझन यायला पाहिजे का, याचा मोस्ट
कमेंट करा, जास्तीत जास्त कमेंट करा व्हिडिओ खाली की याचा दुसरा सीझन यायला पाहिजे का. तुम्हाला काय वाटतं याचा दुसरा सीझन आल्यानंतर तुम्ही बघचाल का नाही, आणि जर दुसरा सीझन आला तर हे पब्लिक वोटिंग ठेवायला पाहिजे का नाही. जर पब्लिक वोटिंग नसली तर हा शो म्हणजे एक फक्त आणि फक्त मालिका टाईपच होऊन जाईल. कारण की जसं मालिका चालू करतात स्टार्टिंगपासून जे त्यांच्या मनावर ते एंडिंगपर्यंत त्यांच्या मनावर, आपण काय बोलू शकत नाही. असंच हा शो झालेला आहे मित्रांनो. कारण की ह्या शोमध्ये काहीच कुठेच पब्लिकची वोटिंग नव्हती. हे लोक फक्त पब्लिक करतायत, पण पब्लिकची वोटिंग कुठेही नव्हती, हे लक्षात घ्या. कारण की जर पब्लिकची वोटिंग असती तर आज अथर्व विनर असता किंवा विजय विनर असता. हे लोक विनर झालेला नसता. ऋषिकेश टॉप 2 मध्ये जर दीपक जातोय तर हा कुठला न्याय आहे, मला हेच समजत नाहीये. जर टॉप 2 मध्ये विजय जात नाही आणि दीपक जातोय तर हा कुठला फेअर गेम प्ले आहे. पूर्ण गेम प्ले स्क्रिप्टेड होत आहे. मी 100% तुम्हाला सांगतो की हा शो जे आहे पूर्ण म्हणजे पूर्ण स्क्रिप्टेड शो आहे. मी 100% सांगतो. आणि जर हा नेक्स्ट सीझन आला तर जेवढी ह्या सीझनला TRP भेटली तेवढी तर भेटू शकणार नाही. कारण की दुसऱ्या सीझनला जर ह्या लोकांनी यांच्यामध्ये चेंजेस केले तर भेटू शकतात. आणि जर री एंट्री जर देताय, वाईल्ड कार्ड एंट्री जर देताय तुम्ही, तर वाईल्ड कार्ड एंट्री हे दुसऱ्या पर्सनला दिली पाहिजेत. कारण की त्याच पर्सनला जर गेममध्ये आणून तुम्ही वाईल्ड कार्ड एंट्रीने त्याच पर्सनला गेममध्ये आणता तर हे तुमचं चुकीचं आहे. तुम्ही दुसऱ्या कास्ट करा पब्लिकला, की तुम्ही दुसऱ्यांना बोलवा, हे सगळं करा. त्यावेळेस तुमच्याकडे पब्लिक येईल. कारण की तुमचा शो बघेल. कारण तुम्ही प्रत्येक वेळेस तोच माणूस आणताय, तोच व्यक्ती आणताय, तर हे कुठेतरी चुकीचं आहे. आणि दुसऱ्या सीझनला 100% म्हणजे 100% चेंजेस करा. एक गोष्ट ती म्हणजे पब्लिक वोटिंग ठेवा. जर पब्लिक वोटिंग असेल तर पब्लिकला बघायला पण मजा येते आणि पब्लिकला शो बघण्यासाठी खूप म्हणजे खूप मजा येते. ही गोष्ट लक्षात ठेवा झी5 वाल्यांनो, प्लीज ॲज अ रिक्वेस्ट आहे. आणि मित्रांनो, तुम्ही इथंपर्यंत जर व्हिडिओ बघताय माझा आणि इथंपर्यंत जर व्हिडिओ बघितलाय तर तुम्हाला समजूनच गेला असेल की मला विनर कोण पाहिजे होता आणि कोण नाही ते. आणि तुम्ही जर इथंपर्यंत व्हिडिओ बघताय तर व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता राहिला प्रश्न आपला क्रिशचा आणि रामाचा. रामाला मला रिटर्न हे लोकांनी का घेतलं मला हेच समजत नाही. जर रामाला रिटर्न घ्यायचं होतंच आहे लोकांना तर तुम्ही त्याला टॉप 2 मध्ये तर घेऊन जायचं होतं ना. तुम्ही रामाला रिटर्न घेताय, एक वीक ठेवताय, दुसऱ्या वीकला परत बाहेर घालताय. म्हणजे कुठला म्हणजे काय कुठल्या माइंडने शो चालवत होता तुम्ही, तुम्हालाच माहिती नाहीये. कारण की हे चुकीचं आहे. एका व्यक्तीला जर तुम्ही बाहेर काढताय, बाहेर काढू, काही फरक नाही पडत. त्याला बाहेर काढला तर फरक पडत नाही, तो बाहेर गेला. पण तुम्ही त्याला रिटर्न बोलवताय आणि रिटर्न त्याला बाहेर काढताय, ही कुठली पद्धत आहे तुमची, हे चुकीचं आहे. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे हे तुम्ही परत बोलवताय आणि परत बाहेर काढताय, म्हणजे हे इज्जत काढल्यासारखं आहे. तुम्ही जर एका व्यक्तीची इज्जत काढताय तर हा कुठेतरी चुकीचं वाटतंय. आणि मित्रांनो, हा जे विनर झालेला आहे त्याच्यावर 100% जनता नाराज झालेली आहे आणि पूर्ण म्हणजे पूर्ण शो स्क्रिप्टेड आहे असं बोलते. ठीक आहे, स्क्रिप्टेड नसला तरी चालेल, स्क्रिप्टेड असला तरी चालेल. आता शो तरी संपलेला आहे. मित्रांनो, आता तुम्ही कुठल्या शोची वाट बघताय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळ्यात जास्त तुम्ही शोची कुठल्या वाट बघताय ही कमेंट मला बघायची आहे, की तुम्ही कुठल्या शोची वाट बघताय. आणि मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत व्हिडिओ बघितला तर व्हिडिओला लाईक केला नसाल तर लाईक करून घ्या प्लीज. आणि व्हिडिओला कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बाय बाय.